हॅलो गाईज, वेलकम बॅक. मोनालीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदम स्वागत करत आहे. आज तुमच्यासाठी मी टेस्टी आणि एकदम चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे. हे बघा, पॉपलेट फ्राय एकदम अतिशय फ्रेश फिश मिळालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीचं मी पॉपलेट फ्राय एक कमी वेळात दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. इथं हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि इथे धनापूड आणि इथं अर्धा लिंबू आपल्याला त्यात लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे. ते आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचा आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे. 1 चमचा धनापूड, हिरवी मिरची आणि आलं लसूण, थोडीशी कोथिंबीरची पेस्ट आपल्याला यात मिक्स करायची आहे. हा मसाला व्यवस्थित आतमध्ये भरून घ्यायचा आहे. हा मसाला आपला चांगला मी भरून घेतलेला आहे. त्यातच मी आता थोडंसं बेसन घालून घेणार आहे, अर्धा वाटी. कोटिंग छान होण्यासाठी आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जी कोटिंग फार टेस्टी आणि क्रंची होते. ते 15 मिनिटं झालेली आहे. आता आपल्याला हे फिश चांगले शालो फ्राय करून घ्यायचे आहे. ते आपले फ्राय झालेले आहे. आणि 10 मिनिटं झालेले आहे. पलटी मारलेली आहे. आपला पापलेट फ्राय रेडी झालेला आहे. मी पॅनवरनं काढलेला आहे डिशमध्ये. सो तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, छान शिजलेला आहे. 15 ते 20 मिनटात तो लवकर होऊन जातो. लो फ्लेमवर 10 मिनटं आणि 5-10 मिनटे फुल फ्लेमवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.